मेजर शैतान सिंग, मेजर शैतान सिंग, लडाख 1962, मरणोत्तर। मेजर शैतान सिंग, लडाख 1962, मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेलं आहे। मेजर शैतान सिंग, मेजर शैतान सिंग यांनी 18 नोव्हेंबर 1962 चीनी सैन्याविरुद्ध जी लढाई झाली त्यामध्ये जो पराक्रम दाखवला त्या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हे देण्यात आलेलं आहे। मेजर शैतान सिंग यांचा जन्म लेफ्टनंट कर्नल हेमसिंग यांच्या पोटी जोधपूर इथे झाला। म्हणजे त्यांचे वडील कोण होते? लेफ्टनंट होते, लेफ्टनंट कर्नल होते आणि त्यामुळे घरामध्येच लष्कराची परंपरा होती आणि त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की वडिलांप्रमाणे मला सुद्धा सैन्यात भरती व्हायचं आहे। 1 ऑगस्ट 1949 ला ते सेनाधिकारी म्हणून रुजू झाले आणि 1962 ला चीन बरोबर जे युद्ध झालं त्यामध्ये ते नेतृत्व करत होते। मग आता त्यांनी जे नेतृत्व केलं ते कुठे केलं आणि कशा पद्धतीने केलं बघा। चुशूल नावाचं ठिकाण दक्षिण लडाख मधलं सर्वात महत्त्वाचं असं ठिकाण होतं। सर्वात महत्त्वाचं का? कारण ते मुख्य रस्त्यावर होतं आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याने जगातली सर्वात उंचावर असणारी अशी हवाई पट्टी तयार केलेली होती आणि त्यामुळे त्या हवाई पट्टीमुळे भारतीय सैन्याची सर्व रसद जी आहे, अन्नधान्य, युद्धाची सामुग्री जी आहे ती सगळी भारतीय सैन्यापर्यंत पोचत होती। आणि म्हणून चीनने ज्या वेळेला हल्ला केला भारतावर त्यावेळेला त्यांनी चुशूल हेच ठिकाण त्यासाठी निवडलं। त्यांचं ते मुख्य लक्ष होतं आणि 1962च्या शेवटाला भारतीय राजकारण्यांना या परिस्थितीचं गांभीर्य समजलं आणि त्यामुळे त्यांनी काय केलं? चुशूल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सैन्य आणि दारुगोळा पाठवला आणि 30 ऑक्टोबर पासूनच संरक्षण फळ्या तयार करण्याची सुरुवात झाली। 18-19 नोव्हेंबरला जेव्हा चीनी सैन्याने आक्रमण सुरू केलं तेव्हा आपले सर्व सैनिक लढण्यासाठी जय्यत तयारीत होते। स्पांगूर तलावाला लागून असलेला रेझांगला पर्वत जो होता, काल आपण 2 तलाव पाहिले, मग त्या तलावाला लागून एक रेझांगला नावाचा पर्वत होता आणि तो पर्वत जिंकल्याशिवाय चुशूलची हवाई पट्टी ताब्यात घेणं चीनी लोकांना शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी रेझांगला वेढा दिला आणि रेझांगला वेढा दिला त्या ठिकाणी 13 कुमाऊ बटालियन जी एक कंपनी होती तिने अगदी जय्यत तयारी केली होती। पण जय्यत तयारी केली असली तरी परिस्थिती खूप चांगली नव्हती। कशी परिस्थिती होती बघा। त्या सैनिकांनी त्यांना जेव्हा काश्मीरला आणलं गेलं, त्या बटालियनच्या सैनिकांना काश्मीरला जेव्हा आणलं तोपर्यंत त्यांनी बर्फ सुद्धा पाहिलेला नव्हता। बर्फ पाहिलेला नव्हता, त्यांच्या अंगावर पुरेसे आणि योग्य असे कपडे सुद्धा नव्हते। बर्फात वापरण्यासाठी जे बूट लागतात ते बूट नव्हते त्यांच्याकडे। त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा होता, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जुन्या आणि सपाट प्रदेशामध्ये लढण्यासाठी जे योग्य होतं ते त्यांच्याजवळ होतं आणि ते अशा डोंगराळ भागामध्ये लढण्यासाठी फारसं उपयोगी पडत नाही असं त्यांच्याजवळ सगळी सामग्री होती। आणि अशा स्थितीमध्ये त्यांना 13 ऑक्टोबर 62 ला
चुशूल भागामध्ये आणलेलं होतं. 13 ऑक्टोबरला आणलं आणि लगेचच युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यामुळे तुम्हाला आधीपासून सांगितलेलं आहे की उंचावर ही ठिकाणं आहेत, तिथे बर्फ असतो, सतत उणे तापमान असतं आणि उंचावर असल्यामुळे हवा अतिशय विरळ असते आणि त्या विरळ हवेमध्ये स्वतःलाच चालणं किंवा सामान घेऊन चालणं हे तर दूरच राहिलं, इतके श्रम लागत असतात आणि त्या वातावरणाची सवय सैनिकांना झालेली नव्हती. आणि तशा स्थितीमध्ये चीनी सैनिक मात्र जे होते त्या चीनी सैनिकांना पूर्वीपासूनच अशा विरळ हवेत लढण्याची सवय होती. त्यांच्याजवळ भरपूर सैन्य होतं, बर्फात लढण्यायोग्य अशी हत्यारं होती, तोफा, मशीन गन्स आणि रणगाडे सुद्धा होते. एवढं सगळं चीनी लोकांजवळ होतं. सर्वच बाबींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मेजर शैतान सिंग यांनी बनवलेली संरक्षण फळी जी होती ती अतिशय अप्रतिम होती. त्यांनी असं म्हटलं नाही की आमच्याकडे हा एवढ्या गोष्टींचा अभाव आहे तर आम्ही काय करायचं, आहे त्या परिस्थितीत कसं तोंड द्यायचं हे त्यांनी त्यांच्या सैनिकांना शिकवलं आणि अतिशय उत्कृष्ट अशी संरक्षण फळी तयार केली. त्यांच्याकडे जे सैनिक येतील, चीनी सैनिक, त्या सर्व वाटांवर त्यांनी मशीन गन्स लावल्या आणि सैनिकांना लढण्यासाठी वेगवेगळ्या उंचीवर त्यांनी खंदक तयार केले आणि प्रत्येक खंदक शेवटपर्यंत लढण्यासाठी प्रत्येक खंदकामध्ये पाणी, अन्न आणि दारुगोळा हा भरून ठेवलेला होता. इतकी तयारी शैतान सिंग यांनी केलेली होती. 18 नोव्हेंबर 1962 हाडं फोडणारी थंडी आणि त्या थंडीमध्ये लढाईला सुरुवात झाली. धुक्यामुळे 100 ते 150 फुटापर्यंतच दिसत होतं, त्या पुढचं काहीही दिसत नव्हतं. आणि मग या परिस्थितीचा फायदा चीनी सैन्याने घेतला आणि प्रथम अंधारात आणि दाट धुक्यामध्ये आवाज केल्याशिवाय त्यांनी हल्ला चढवला. आणि त्यांना असं वाटलं की आवाज केला नाहीये, धुकं आहे, रात्र आहे, मग भारतीय सैनिकांना चकित करायचं आहे हल्ला करून. पण त्यांना चकित करण्याऐवजी चीनी सैनिकच चकित झाले. का? कारण सर्व भारतीय सैनिक जय्यत तयारीत होते. त्यांनी काय केलं, चीनी सैनिकांना कळू सुद्धा दिलं नाही आणि अगोदरच ठरवल्या ठिकाणी त्यांनी ठरवून ठेवलं होतं की या ठिकाणापर्यंत चीनी सैनिक आल्याशिवाय त्यांच्यावर हल्ला करायचा नाही. आणि ते जे अंतर असतं त्याला म्हणतात किलिंग झोन. किलिंग झोन पर्यंत शत्रूला येऊ द्यायचं आणि मग त्याच्यावर गोळीबार करायचा. त्यामुळे चीनी सैनिक आश्चर्यचकित झाले की आपण जातोय, हे काही हल्ला करतच नाही. आणि किलिंग झोन मध्ये ते आल्याबरोबर चारी बाजूंनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि पहिल्याच हल्ल्यामध्ये चीनी सैनिक शेकडोने मारले गेले. पहिला हल्ला त्यांचा फसला. मग पहिला हल्ला फसल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात चीनी सैनिकांनी मशीन गन्स, उखळी तोफा आणि आणखीन ज्या तोफा आहेत वेगळ्या त्यांचा प्रचंड भडीमार भारतीय खंदकांवर सुरू केला. दगडांनी जे खंदक तयार केलेले असतात त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही या तोफांचा. आणि त्यांच्या ते लक्षात आलं की या तोफांनी यांचे खंदक काही नष्ट होणार नाही आहेत. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, रिकॉयलेस गन्स आणि रॉकेट हे वापरले आणि रेझालंगवर बांधलेले जे मोर्चे होते ते मोर्चे नष्ट केले. आणि त्याच्यावर जो आगवर्षाव होत होता त्या आगवर्षावामधनं आमचे भारतीय सैनिक सावरण्याच्या आतच पुन्हा 600 चीनी सैनिकांनी हल्ला चढवला. आणि मग ही जी बटालियन होती 13 कुमाऊचे प्रत्येक सैनिक जो होता त्याने शेवटपर्यंत लढा दिला. शेवटपर्यंत लढा दिला. पण शेवटी खूप मोठ्या संख्येने आणि अत्याधुनिक हत्यारे घेऊन चीनी सैनिक आले
आणि त्यामुळे चिनी सैन्याने रेझांगला जिंकलं आणि रेझांगला जिंकलं त्यावेळेला 128 सैनिक होते आपले भारताचे. 128 सैनिकांपैकी फक्त 14 सैनिक जिवंत होते आणि हे जिवंत असलेले सैनिक जखमी अवस्थेमध्ये चीनच्या हातात पडले. त्याचप्रमाणे बाकीचे जे आहेत ते सर्व त्याच ठिकाणी मारले गेले. मेजर शैतान सिंग जे होते त्यांनी आपलं जे ठाणं होतं ते अतिशय कौशल्याने आणि धीराने असं लढवलं. सुरुवातीला त्यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते एका खंदकाकडून दुसऱ्या खंदकाकडे आपल्या सर्व जे सैनिक होते त्यांना लढण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी सारखे जाये करत होते. आणि समोरून वर्षाव चालूच होता, बॉम्बचा वर्षाव चालू होता, गोळ्यांचा वर्षाव चालू होता आणि त्याचमध्ये मशीन गन्सच्या 2 गोळ्या या शैतान सिंग यांच्या पोटातच लागल्या आणि त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. आणि मग तरी पण ते स्वतः गंभीररित्या जखमी झाले तरी त्यांनी उरलेले जे सैनिक होते त्यांना असं सांगितलं की मला एका आडोशाला सोडून द्या तुम्ही आणि तुम्ही सगळे ही पोस्ट सोडून निघून जा, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता काय होणार आहे पुढे. तर त्याही स्थितीमध्ये की माझ्या मागे तुम्ही येऊ नका असं त्यांनी सांगितलं नेता असल्यावर. आणि त्यांनी जे सांगितलं अर्थातच जातील का सैनिक. असा जेव्हा नेता असतो की तो आपल्या सैनिकांचा आधी बघतो, त्याला सोडून जातील का, अजिबात गेले नाही. आणि मग ते सैनिक अखेरपर्यंत लढत राहिले आणि रेझांगला अर्थातच चीनच्या ताब्यात नंतर गेलंच. आणि मग 3 महिन्यानंतर 3 महिने झाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो त्याच ठिकाणी मिळाला. रेझांगलाला जे नुकसान झालं त्या नुकसानीमुळे चीनी सैन्याला आपल्या आक्रमण फौजेची परत जुळवाजुळव करावी लागली, कारण आपल्या 128 लोकांनी त्यांच्या सेनेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं आणि मग त्यांना सावरायला वेळ मिळाला. त्यामुळे आपले जे ब्रिगेडियर रैना होते त्यांना आणखीन चुशूलच्या मार्गावर एक संरक्षण फळी तयार करण्याची संधी मिळाली आणि जे महत्त्वाचं चुशूल होतं ते चीनी सैनिकांना कधीही ताब्यात घेता आलं नाही. त्यामुळे मग रेझांगला टेकडीवर जो पराक्रम दाखवला, त्यांनी जे कौशल्य दाखवलं, त्यासाठी नेतृत्वासाठी मेजर शैतान सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. मग आता तुम्ही म्हणाल की कसं काय झालं, आपल्याला काय माहिती तिथे काय झालं. मग या ठिकाणी जे भयंकर रणकंदन झालं की भयंकर जी लढाई झाली त्याच्यामध्ये लोकांनी किती याच्याने तो लढा दिला हे कसं कळलं, किती धैर्याने ते लढले. तर 3 महिन्यानंतर त्या टेकडीला जेव्हा भेट दिली गेली तेव्हा तुम्हाला आधीच सांगितलं की हाडं फोडणारी थंडी होती, म्हणजे प्रचंड थंडी, उणे तापमान होतं आणि उणे तापमानामुळे त्या सैनिकांचे देह ज्या स्थितीत मरण पावले त्याच स्थितीत होते. 3 महिन्यानंतर ते तसेच आढळले. खंदकात असलेल्या कित्येक सैनिकांच्या हातात अजूनही शस्त्र होती, शस्त्र घेऊन ते होते आणि मात्र ते मरण पावलेले होते. तसेच्या तसे का, इतकं कमी तापमान होतं म्हणून मशीन गन्सवर जे चालवत होते मशीन गन्स, ते मशीन गन चालवतानाच त्या ठिकाणी तसेच्या तसे होते. जो मेडिकलचा असतो तिथे की काही झालं तर सिरिंज द्यायची आहे, त्याच्या हातात ती सिरिंज अशीच आणि अशा अवस्थेमध्येच तो त्या ठिकाणी सापडला. आणि मॉर्टरचा जो बॉम्ब टाकणारा होता त्याच्या हातात बॉम्ब. म्हणजे बघा किती परिस्थिती, बघा तुम्ही विचार करा की 3 महिन्यानंतर या स्थितीमध्ये सगळे त्या ठिकाणी सापडले आणि त्यांच्या अंगावर अनेक गोळ्या आणि बॉम्ब फुटण्यामुळे ठिकऱ्या उडालेले सुद्धा असे सुद्धा काही सैनिक आमचे आढळले. मग इतकी अद्वितीय पराक्रमाची लढाई जी होती त्याची दखल आमच्या भारतीय माध्यमांनी फारशी घेतलीच नाही. काही वेळेला आमचं दुर्दैव म्हणावं की काही वेळेला आम्हाला आमच्यामध्येच काही दिसत नाही. जेव्हा बाहेरचे जागे करतात ना तेव्हा आम्हाला कळतं की अरे आमच्यामध्ये काय आहे.
मग भारतीयांनी फारशी दखल घेतली नाही, पण टाइम मासिकाने मात्र या चुशूल भागामध्ये झालेल्या लढाईचं वर्णन केलं आणि त्या वर्णनात त्यांनी म्हटलं की भारतीय सैन्याला सर्वच सामानाची वानवा होती. वानवा होती म्हणजे काय? कमतरता होती. सर्वच सामानाची कमतरता होती, फक्त धैर्य सोडून. धैर्याची कमतरता मात्र नव्हती. धैर्य अफाट होतं की आमच्याजवळ नाहीये तरी सुद्धा आम्ही लढणारच आहोत. शेवटची गोळी, शेवटचा सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार आहोत, हा बाणा कायम होता. आणि म्हणून मग भारतातल्या माध्यमांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आणि मेजर शैतान सिंग यांचं शव देखील तिथे सापडलं. ते अगदी इतमामाने जोधपूरला आणण्यात आलं आणि आज जोधपूरला जर तुम्ही गेले तर जोधपूरच्या चौकामध्ये त्यांचा पुतळा मोठ्या सन्मानाने उभारलेला आहे. त्याचप्रमाणे रेझांगलाच्या लढाईचं एक स्मारक, इतकी अद्वितीय लढाई होती ही की त्याचं सुद्धा लढाईचं एक स्मारक जे आहे ते चुशूलमध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे तसंच एक सुंदर स्मारक खोरी या गावाला सुद्धा बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, इतकं आमचे जवान देशासाठी त्याग करत असतात. त्यांचं सगळं कुटुंब सुद्धा त्यामागे असतं की त्यांचा त्यागही खूप मोठा असतो. आणि अशा या शैतान सिंगांवर सगळ्या भारताला गौरव असावा असंच कार्य त्यांनी केलं. त्यांचे ऋण आम्ही या जन्मात कधीच फेडू शकणार नाहीये, तर सतत त्यांचं स्मरण करून त्यांचं कार्य आपण सगळीकडे पोचवलं पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद.